आणि आजची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी राजकीय बातमी, निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलं की आपण काय करू इच्छितो हे जनतेला सांगावं लागतं आणि त्यासाठी जाहीरनामे प्रसिद्ध होत असतात। काँग्रेसनं भाजपच्या आधी आपला जाहीरनामा जनतेच्या समोर ठेवलाय, पण त्यानंतर आता देशद्रोह गुन्हा नाही का हा सवाल निर्माण झालेला आहे। देशद्रोह कलम 370 वरून काँग्रेसनं ठोस भूमिका मांडून चर्चेला उधाण आणलेलं आहे। पाहूयात यासाठी टीव्ही 9 चा हा स्पेशल रिपोर्ट। देशद्रोहाचा कलम रद्द करणार, जम्मू काश्मीर मधून कलम 370 हटवणार नाही, अफस्पा कायदा रद्द करण्याचंही काँग्रेसचं आश्वासन। 72,000चा वादा आणि रोजगाराबरोबरच काँग्रेसच्या 3 घोषणांनी देशात वेगळी चर्चा सुरू झाली आहे। काँग्रेस देशद्रोहाचा कलम रद्द करणार नाही, जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटणार नाही आणि अफस्पा कायदा रद्द करण्याचंही काँग्रेसनं आश्वासन दिलंय। देशद्रोहाच्या कलमाचा गैरवापर होत असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे। विशेष म्हणजे हा कायदा इंग्रजांनीच बनवलाय। सर्वात आधी देशद्रोहाचं कलम नेमकं काय आहे त्यावर एक नजर टाकूया। थॉमस मेकॉलेनं 1860 मध्ये कायदा बनवला आणि 1870 पासून लागू झाला। भारतीय दंड संहितेच्या कलम 124 अ नुसार देशद्रोहाचा गुन्हा येतो। सरकार विरोधात असंतोष, अवमानना, द्वेष निर्माण करणं गुन्हा आहे। दोषी आढळल्यास आजीवन किंवा 3 वर्ष कारावासाची शिक्षा आहे। महात्मा गांधी आणि बाळ गंगाधर टिळकांवरही हा गुन्हा दाखल झाला होता। पंडित नेहरूंनीही या कायद्याला संविधानाच्या भावनेच्या विरोधात म्हटलं होतं। सध्या काही उदाहरणं द्यायची असेल तर जेएनयू मध्ये देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून कन्हैया कुमार आणि उमर खालिद यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे। तर पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलवरही देशद्रोहाचा खटला सुरू है। बीजेपी की सरकार ने देश को बांटने का काम किया है, नफरत फैलाने का काम किया है और उनका रिकॉर्ड आपको दिख रहा है। जम्मू कश्मीर में उनका रिकॉर्ड आपको दिख रहा है। आतंकवाद के जो कैजुअलिटीज हैं वो बढ़ती जा रही हैं। तो हम कांग्रेस पार्टी देश को जोड़ने का काम करेगी, देश को एक साथ लाने का काम करेगी। आज का नेतृत्व जिहादी और माओवादियों के चंगुल में गया है। वो क्या क्या चीज कहते हैं कि इंडियन पीनल कोड से सेक्शन 124 कैपिटल ए सेडिशन हटा दिया जाएगा। देशद्रोह करना अब अपराध नहीं होगा। जो पार्टी इस तरह का घोषणा करती है वो इस देश के एक भी वोट की हकदार नहीं। पण सवाल हाच आहे की देशद्रोहाचं कलम हटवण्यासाठी हालचाली करण्यास काँग्रेसला 70 वर्ष का लागले। त्यातच देशविरोधी कोणी कृत्य केलं तर त्याच्या विरोधात कोणती कारवाई होणार। गैरवापर हा होऊ शकतो, त्याबद्दल माझं म्हणणं नाही काही, पण गैरवापर होतोय म्हणून कायदाच रद्द करायचा हे चुकीचं आहे। जर गैरवापर होतो असं जर सिद्ध झालं तर जो कोणी तक्रारदार असेल, मग त्याच्यात सरकार असेल किंवा कोणी विशिष्ट व्यक्ती असेल, त्यांच्यावर मॅलिशियस प्रॉसिक्युशनची कारवाई होण्याचं प्रावधान ऑलरेडी आहे कायद्यामध्ये। डिफेमेशनची कारवाई होण्याचं आहे, नुकसान भरपाई मागू शकतो, पण कायदाच रद्द करायचं म्हणणं हे चुकीचं आहे। काँग्रेसचा आणखी एक मोठा वादा भाजपच्या वाद्याच्या विरोधातला आहे। तो म्हणजे जम्मू काश्मीर मधून कलम 370 हटवणार। कलम 370 मुळे जम्मू काश्मीरच्या लोकांनी भारतात येण्यास मान्य केलं असं काँग्रेसचं म्हणणं आहे। या कलमानुसार जम्मू काश्मीरला स्वायत्त राज्याचा दर्जा आणि विशेष अधिकार आहेत। भारताचा नागरिक काश्मीरमध्ये स्थायिक होऊ शकत नाही। दुसऱ्या राज्यातील नागरिक इथं संपत्ती खरेदी करू शकत नाही। संरक्षण, विदेश आणि दळणवळणाशी संबंधित प्रकरणांमध्येच कायदा बनवण्याचा अधिकार आहे। इतर कायदे लागू करण्यासाठी त्यांना राज्य सरकारची परवानगी घेणं आवश्यक आहे। हमारे घर में तलाशी लेने आए, हमारा सामान उठा के ले गए, टेररिस्ट को टॉर्चर कर दिया। तो जैसे ही ये आरोप लगेगा तो सब सेना के अधिकारियों के खिलाफ क्रिमिनल लॉ में मुकदमे चल रहे होंगे, कोई सैंक्शन की जरूरत नहीं। और जिस प्रकार की व्यवस्था कुछ ऐसे इलाकों में है, घाटी में विशेष रूप से,
वहां तो एक जज चुनाव लड़ रहे हैं जिनका चुनाव का प्लैंक यह है कि मैंने फैसला दिया था कि 370 जो टेम्पररी प्रोविजन है वो परमानेंट है। ये परिस्थिती है। काँग्रेसची ही घोषणा अशा वेळी आली आहे जेव्हा जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी 370 कलम हटवण्यास विरोध करताना जम्मू काश्मीरमध्ये वेगळ्या पंतप्रधानांची मागणी केली आहे। बाकी रियासतों की तरह नहीं है। बाकी रियासत बिना शर्त करके हिंदुस्तान में मिल गए। हमने शर्तें रखी, हम मुफ्त में नहीं आए। हमने अपनी पहचान को बनाए रखने के लिए आईन में कुछ चीजें दर्ज कराई। हमने कहा हमारी पहचान अपनी होगी, हमारा आईन अपना होगा, हमारा झंडा अपना होगा। विशेष म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसची अब्दुल्लांच्याच नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी आहे। आता कलम 370 वर चर्चा होईल, पण वेगळ्या पंतप्रधानांचं काय या ओमर अब्दुल्लांच्या वक्तव्यावरही काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्टचा पंकज भनारकर, TV9 मराठी। एकीकडे देशद्रोह कलम रद्द करण्याचं आश्वासन राहुल गांधींनी दिलं, तर तिथे मोदींनी हिंदू दहशतवादावरून केलेल्या टीकेला उत्तर देखील दिलेलं आहे। इस देश के करोड़ों लोगों पर हिंदू आतंकवाद का दाग लगाने का प्रयास कांग्रेस ने ही किया है। आप मुझे बताइए, जब आपने हिंदू आतंकवाद शब्द सुना, आपको गहरी चोट पहुंची थी कि नहीं पहुंची थी? कांग्रेस ने हिंदुओं को अपमानित करने का जो पाप किया है, देश की मूलधारा को कलंकित करने का प्रयास किया है। सब लोग हिंदू हैं, सब लोग हिंदू हैं, मगर देश में रोजगार की जरूरत है, देश में किसानों की मदद करने की जरूरत है, देश में न्याय की जरूरत है, महिलाओं की देखभाल करने की जरूरत है, महिलाओं को रिजर्वेशन देने की जरूरत है। नरेंद्र मोदी जी छुप रहे हैं, नरेंद्र मोदी जी डरे हुए हैं, नरेंद्र मोदी जी सच्चा जो डिबेट है वो नहीं करना चाहते। मैंने आपसे बोला है और मैं फिर से दोहरा रहा हूं, भ्रष्टाचार पे मेरे से आके डिबेट करें। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।